रात्री जरा लवकर झोपलं आणि झोपायच्या आधी उद्या आपल्याला काय करायचं आहे हे एकदा थोडंसं लिहून ठेवलं तर ते जास्त प्रॉफिटेबल होईल. सकाळी लवकर उठा, लवकर उठून भक्तिसंगीत लावा, देवाची गाणी लावा आणि वातावरण एकदम प्रसन्न करा. आणि अशा प्रसन्न वातावरणातच पटपट तुमची सकाळची कामं तुम्ही उरकून घ्या. आणि सकाळी हेल्दी नाश्ता घ्या, थोडंसं व्यायाम करा आणि दिवसाची सुरुवात अशा प्रकारे प्रसन्नतेनं करा. कुणाला अपमानास्पद बोलू नका, कुणाचं काय वाईट ऐकून घेऊ नका, कुणाला काय वाईट सांगू नका, की जेणेकरून तुमच्या दिवसाची सुरुवात अत्यंत ताजीतवानी आणि फ्रेश मूडमध्ये होईल. सकाळी एकदम फ्रेश मूडमध्ये प्रसन्न मनानं श्री गणेशाचं नाव घेऊन तुमच्या कार्याला सुरुवात करा. मग तुमचा स्वतःचा बिझनेस असेल, तुम्ही जॉबवर जात असाल, कुठेतरी नोकरीला असाल, तर त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही प्रसन्नतेनं जा. मनामध्ये चांगले विचार ठेवा आणि तुमच्या कामाला सुरुवात करा. कामाला सुरुवात केल्यानंतर तुमच्या कामामध्ये व्यवस्थितपणे लक्ष द्या आणि आज आपल्याला नेमकं काय काम पूर्ण करायचं आहे हे तपासा आणि त्या हिशोबाने तुम्ही कामाला लागा. तुमच्या कामामध्ये चुका झाल्या, काही प्रॉब्लेम आला तर कुणावर चिडू नका किंवा तनतन करू नका. लक्षात ठेवा, दररोजचं जीवन हा तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्याला तुम्ही बिलकुल खराब करू नका आणि अत्यंत शांतपणे आनंदानं तुम्ही तुमचं काम करीत राहा. रोजचा दिवस तुम्हाला जीवनाचा नवीन पैलू शिकवणार आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळं कुठलंही काम करत असताना त्या कामाशी एकरूप व्हा. आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रेमाने राहा, त्यांच्याशी गोड बोला, त्यांना गरज लागली तर त्यांना तुम्ही मदत करा. लक्षात ठेवा, आयुष्य एकदाच आहे, त्यामुळं त्याला दूषित करू नका किंवा व्यर्थ वाया घालवू नका. काम पूर्ण करून जेव्हा तुम्ही घरी परत जाल तेव्हा सुरुवातीला फ्रेश व्हा, मुलाबाळांसोबत थोडासा वेळ द्या, परिवाराला वेळ द्या, परिवाराशी गप्पा मारा आणि तुमचा एखादा छंद जोपासा. अशा प्रकारे तुम्ही जर तुमचा वेळ अगदी व्यवस्थित आणि आनंदात घालवू शकलात तर आयुष्याकडून तुम्हाला जास्त काही अपेक्षा करण्याची गरजच उरणार नाही. या सर्व बाबीमध्ये तुमचा स्वभाव खूप महत्त्वाचा आहे. स्वभाव जर चांगला असेल तर लोकही तुमच्याशी एकदम चांगलं वागू शकतात. तुमचा चांगुलपणा, तुमचा गोड स्वभाव हा त्याचं फळ तुम्हाला नक्की एक दिवस देईल. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर करा. धन्यवाद.